ABP न्यूज, सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ। आयुष्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर उल्लेखनीय गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सन्मानित करून त्यांच्या भावी शैक्षणिक प्रवासात प्रोत्साहित करण्यासाठी संघटना 21 वर्षांपासून नेहमीच कटिबद्ध असते। त्याच अनुषंगाने सोमवार दिनांक 8 जुलै 2024 रोजी सकाळी 12 ते दुपारी 3 या वेळेत मातोश्री लॉन्स इंदोरी फाटा अकोले येथे गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळा, शालेय साहित्य वाटप सोहळा आयोजित करण्यात आला आहे। या पुरस्कार सोहळ्यासाठी दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार निलेश लंके, आमदार किरण लहामटे, माजी आमदार वैभवराव पिचड, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे, संगमनेर पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, अकोले तहसीलदार सिद्धार्थ मोरे, अकोले पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील, आदिवासी विकास विभाग प्रकल्पाचे अधिकारी राजन पाटील, अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष सुनील दातीर, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र विभागीय सचिव अनिल रहाणे, प्रदेश प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष दशरथ चव्हाण, उत्तर नगर पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ काळे, दक्षिण जिल्हाध्यक्ष दत्ता गाडगे, जिल्हा उपाध्यक्ष विद्याचंद्र सातपुते, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भाऊसाहेब पुंजा, वाघचौरे पाटील उपस्थित राहणार आहेत। पुरस्कार सोहळ्यासाठी विद्यार्थी व पालकांनी उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेच्या जनसंपर्क विभागाच्या वतीने कळवण्यात आले। तरी या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अकोले तालुका अध्यक्ष अशोक उगले, कार्याध्यक्ष दत्ता जाधव, सचिव हरिभाऊ फापाळे यांच्यासह उत्तर नगर जिल्हाध्यक्ष सोमनाथ काळे, दक्षिण नगर जिल्हाध्यक्ष दत्ता घाडगे, राज्य प्रचार प्रमुख संजय फुलसुंदर, तालुका उपाध्यक्ष हरिभाऊ आवारी, जगन्नाथ आहेर, वसंत सोनवणे, ललित मुतडक, अशोक शेळके, संघटक सुरेश देशमुख, सहसंघटक दत्ता हासे, राजेंद्र मालसकर, निवड समिती प्रमुख गणेश रेवगडे, इलेक्ट्रिक मीडिया प्रमुख सचिन खरात, प्रसिद्धी प्रमुख दत्तू जाधव, खजिनदार भागवत खोलम, सोशल मीडिया प्रमुख सुनील शेनकर, हल्ला विरोधी समिती शंकर संगारे, सौमी प्रसिद्धी प्रमुख ओंकार अस्वले, सौमी पठार भाग सतीश फापाळे, रजिस्ट्रार निखिल भांगरे आदींनी केले आहे। ABP न्यूज संजय गायकर, ब्राह्मणवाडा, अकोले, अहमदनगर।